नमस्कार, मी पूर्वी भावे. नमस्कार महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत करते आणि या क्षणाची सर्वात मोठी एक्सक्लुझिव्ह आणि मोठी बातमी आपण बघूया. सुशील आणि शशांक हगवणे यांनी पिस्तुलाचं लायसन्स मिळवण्यासाठी बनावट कागदपत्र सादर केली होती आणि तो अर्ज मंजूर करून घेण्यासाठी त्यांचे मामा आणि तत्कालीन पोलीस अतिरिक्त आयुक्त जालिंदर सुपेकर यांची सही असल्याचं आता उघड झालंय. बनावट कागदपत्रांची खातरजमा न करता पोलिसांनी अर्ज मंजूर केला होता आणि त्यावर सही जालिंदर सुपेकर यांचीच होती. शस्त्र परवाना देण्याचा निर्णय घेण्यासाठी 5 जणांची समिती असते, ज्यात पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त प्रशासन आणि लायसन्स विभागातील एकाचा समावेश असतो. सुपेकर यांनी त्यावेळेचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडनं भाच्यांच्या शस्त्र परवान्याची फाईल मंजूर करून घेतली आणि नोव्हेंबर 2022 मध्ये परवान्यावरती सही केलेली होती. त्यामुळे जी समिती असते त्या 6 जणांमध्ये या दोघांच्या मामांचा म्हणजेच जालिंदर सुपेकर यांचाही समावेश होता. आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत. मंदार, यापूर्वी सुद्धा जालिंदर सुपेकर यांच्याकडे बोटं खरं तर वळलेली होती, परंतु आता मात्र त्यांचा या लायसन्सच्या बाबतीतला सहभाग इथे स्पष्ट होतोय. मंदार, अगदी कारण ह्या दोघांचे पत्ते खोटे होते. खरं तर पोलिसांचं हे काम होतं. मगाशी आपण जो प्रश्न उपस्थित केलेला होता की या दोघांनी शस्त्र परवाना मिळवण्यासारख्या संवेदनशील गोष्टीसाठी अर्ज केलेला आहे, तर खरंच ते दोघं त्या पत्त्यावरती राहत आहेत का हे तपासणं या समितीचं काम होतं. मात्र या समितीमध्ये होते या दोघांचे सख्खे मामा IPS असलेले जालिंदर सुपेकर, जे त्यावेळी पुणे पोलीस दलामध्ये अतिरिक्त आयुक्त प्रशासन या पदावरती काम करत होते. त्यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त होते अमिताभ गुप्ता आणि शस्त्र परवाना देण्यासाठी जी 5 जणांची समिती असते ती पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली काम करते. मात्र त्यामध्ये महत्त्वाची भूमिका असते ती अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रशासन यांची. अमिताभ गुप्ता हे पोलीस आयुक्त होते, सह पोलीस आयुक्त होते त्यावेळी संदीप कर्णिक, तर अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रशासन ही जबाबदारी होती या जालिंदर सुपेकर यांची. त्यांची जबाबदारी होती हा जो शस्त्र परवान्याचा अर्ज आलेला आहे त्याची खातरजमा करणं. मात्र अर्थातच जालिंदर सुपेकर यांचंच डोकं यामागे होतं का की या दोघांनी अर्ज करायचा आणि आपण त्यांचे शस्त्र परवाने मंजूर करायचे, कारण या दोघांना शस्त्र परवाना द्यायला पुणे ग्रामीण पोलिसांनी नकार दिलेला होता. कारण ठोस असं कारण त्यावेळी पुणे ग्रामीण पोलिसांना आढळलेलं नव्हतं. हे दोघेही पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीमध्ये राहतात, त्यावेळी राहत होते. मात्र ज्या हद्दीमध्ये राहतात त्या ठिकाणच्या पोलिसांनी शस्त्र परवाना देण्याचं नाकारल्यानंतर त्यांनी पुणे शहर पोलीस दलामध्ये अर्ज दाखल केलेला होता आणि जालिंदर सुपेकर यांची स्वतःची सही आहे. या दोघांनाही शस्त्र परवाना मंजूर करताना ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. जालिंदर सुपेकर यांच्याकडून आपण जाणतो कालच 3 जे अतिरिक्त कार्यभार होते छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि नाशिक इथल्या कारागृहांचे ते काढून घेण्यात आलेले आहेत. मात्र ही अतिशय गंभीर बाब आहे की आपल्या भाच्यांना शस्त्र परवाना या मामांनी त्यांच्या सहीने दिलेला आहे आणि हे पत्ते खोटे आहेत. त्या अनुषंगाने गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुणे पोलिसांनी हे देखील सांगितलेलं आहे की या हगवणे बंधूंना या गुन्ह्यामध्ये देखील पुढे अटक करण्यात येईल. पूर्वी नक्कीच मंदार, आणि त्याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे की शस्त्र परवाना किंवा शस्त्र बाळगण्यासाठी काहीतरी ठोस कारण असावं लागतं. ते काही खेळणं नाहीये की कोणीतरी आपल्या मामांच्या करवी अशा पद्धतीने खोटे पत्ते देऊन घ्यावं, परंतु हे सहज शक्य झालंय आणि हा प्रकार उघडकीस येतोय तेव्हा जेव्हा एक हुंडाबळी झाला त्याच्यानंतर पुढे एक संपूर्ण ट्रेस या गोष्टींचा इथपर्यंत येऊन पोहोचलाय. हे सुद्धा तितकंच धक्कादायक आणि धोकादायक आहे समाजासाठी. नक्कीच, कारण आपण पाहिलं की या दोघांनी शस्त्र परवान्याचा उपयोग कशासाठी केला. सुशील भर लोकांमध्ये गर्दीमध्ये तो कमरेला लावून नाचतो आहे आणि ही दहशत पसरवणं आहे. याचाच परिणाम जो आहे तो समाजावर होतो. एक क्षण थांबवावं लागेल कारण आपल्यासोबत सध्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आहेत. पुन्हा या मुद्द्याकडे आपण येऊया. अंजली ताई, आपलं स्वागत ABP माझामध्ये. हे स्पष्ट झालेलं आहे की शशांक आणि सुशील यांच्याकडे जी शस्त्र होती त्याचे पत्ते त्यांनी खोटे दिलेले होते आणि ते मंजूर करून देण्यामध्ये त्यांच्या मामांचा म्हणजे जालिंदर सुपेकर यांचा हात होता, त्यांची सही होती. आपली प्रतिक्रिया? ऍक्च्युअली 6 दिवसापूर्वी मी CPंकडे ही माहिती दिली होती की या दोघांनाही जो शस्त्र परवाना मिळालाय त्याच्यावर ते त्यांच्या मामांमुळेच मिळालाय आणि त्यांची ती पूर्ण चौकशी करायला मी शुक्रवारपासून सांगितलं होतं
तर आता ही माहिती समोर आलेलीच आहे आणि म्हणूनच मी जे सारखं जलिंदर सुपेकरांवर बोट जे धरत होते त्याचं कारण हेच होतं की त्या कुटुंबाला पदोपदी मदत करण्यासाठी हे जलिंदर सुपेकरच करायचे. आता तुम्हाला आणि एक माहिती देते, जर तुम्ही त्या शशांक हगवणेचं अगदी जन्मपत्रिका आपण काढून घेतली तर मामा म्हणून सुद्धा या जलिंदर सुपेकरांचं नाव आहे. म्हणजे इतके जवळीक असताना आमचा काही संबंध नाही, आमचं काही घेणं देणं नाही. तर हा जो दबाव आहे, हा दबाव पोलिसांवर आणणारे हे जलिंदर सुपेकरच होते. म्हणूनच माझी सारखी तीच मागणी आहे. आता काल त्यांच्याकडनं त्यांचे 3 अतिरिक्त पदभार जे होते ते काढून घेण्यात आले होते. आताच्या घटकेला मला त्यांची का तर त्यांचं सस्पेन्शन किंवा त्यांची कंप्लीट साईडलाईन बदली करण्यासाठी मी विनंती केली आहे. ती बहुतेक आता जर झाली तर अतिउत्तम होईल. नक्कीच संजलिताई, या संदर्भामध्ये कशा पद्धतीची प्रतिक्रिया येते शासनाकडनं आणि काय कारवाई होती हे बघणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद, आपण संवाद साधला त्याबद्दल. त्याचबरोबर मंदार, आपण सुद्धा एवढी सविस्तर माहिती दिलीत महत्त्वाची, आणि या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडनं घेतच राहू. धन्यवाद मंदार. तुर्तास सध्या खासदार संजय राऊत बोलतायत, थेट जाऊयात. आणि त्यासाठी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलीस यांचं राज्य